अगं यमुने, हे काय? असं काय करतेस रमाई? सखू जाऊन या गावकऱ्यांच्या दारात क्षमा मागणार, मग या गावकऱ्यांनी त्या मोबदल्यात काही करायला नको का? नको ती आशा लावली सखूच्या बापाने, म्हणून सखूची खेटराने पूजा घालणार, खेटराने पूजा घालणार, पूजा घालणार. थोड खेटरा पडली ना, थोड खेटरा पडली मग तिलक, मग तिलक. पुढच्या आळीत गेलो ना की सखूच्या गळ्यात चपलांचा हार जाईल, गळ्यात चपलांचा हार जाईल. आणि आपल्या सावळ्या काकांच्या आळीत गेलो ना की त्यांचा गाढवा आहेच, की त्यांचा गाढवा आहेच. कशी वाटली तयारी? वा वा वा, फार मज्जा येणार आहे. चला मग सखूबाई, क्षमा मागायला सुरुवात करायची का? विठुरा, काय रे ही वेळ आणलीस? अहो पण अजून आले नाहीये. येतील का रे ते? मी जाणार नाही. दादा, तूच असं केलंस तर मग सखू वहिनींना कोण आधार देईल? गावातल्या घराघरात क्षमा मागताना सखू वहिनींना किती लाज वाटेल. सगळे सखू वहिनींचा रागराग करतात. तुला दया नाही करे वहिनींची? अरे मी काय सखूला कमी मदत केली आहे का? पण रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झाली आहे सखूची. मला आता रमय आणि सखू मध्ये काही बोलायचं नाहीये. जे व्हायचं ते होऊ दे. दादा, मी पाया पडतो रे. अरे सखू वहिनी निर्मळ मनाचे आहेत, त्यांना तुझाच आधार आहे. ऐकणार आहे, जा ना त्यांच्या मदतीला. तुला अक्कल नाहीये का रे? तिने क्षमा मागितली नाही तर काय होईल याचा विचार कर ना. तेच, तुम्ही दोघेही लहान आहात म्हणून तुम्हाला कळत नाहीये. तिने क्षमा मागायला हवी आहे विनू. असं का म्हणतोयस दादा? अरे तिने क्षमा मागितली नाही तर मला माणिकशी लग्न करावं लागेल. नको ती आशा लावली सखूच्या बापाने, म्हणून सखूची खेटराने पूजा घालणार, खेटराने पूजा घालणार. थोड खेटरा पडली ना मग तिलक, मग तिलक. आपल्या सावळ्या काकांच्या आळीत गेलो ना की त्यांचा गाढवा आहेच, की त्यांचा गाढवा आहेच. हे सखू, आम्ही एवढी तयारी केली आहे, वाया घालवू नकोस. रमाई, आज तिचा निकाल लावायचाच. माझी उमाई अप्पा चोर लबाड नाही. हो, पण चोरी केली आहे ना. चल आता, तो रघु बघ तिथे तात्काळ उभा आहे. आपल्याला पुढची घरं पण करायची आहेत, एकच घर नाहीये. आणि सगळं गाव गोळा झालंय. सगळ्यांसमोर नाटक करू नकोस. चल बोल आता, की नरडीत हात घालून शब्द बाहेर काढू. चल, या घरापासून सुरुवात कर. जशी तुझी इच्छा विठुऱ्या. निघ. चल जा रे, तिथे जाऊन वाजव.
सखू. थांबा हे सगळं. क्षमा करा हो सखूला. इतकी कठोर शिक्षा नका देऊ तिला. लहान आहे ती. माणिक, तू का मध्ये बोलतीयस? हे माणिक, तुला अक्कल आहे का? आम्ही एवढी तयारी केली आणि तू थांबवतीयस. कोण आहेस तू? मी काकूशी बोलते ना, त्या मोठ्या आहेत, त्यांना कळेल. माणिक, हे बघ, तू घरंदाज मुलगी आहेस, शहाणी आहेस. तुझ्याबद्दल माझ्या मनात विशेष पसंती असली तरी तुझं असं मध्ये बोलणं मला पण आवडलेलं नाहीये. अहो, जरा बाजूला या ना. बर, तुम्ही सखू जवळच थांबा. हो, कसं काय करताय? ती सखू अत्यंत हुशार आणि कावेबाज आहे. मी चांगलंच ओळखलंय तिला. आता रडण्याचं नाटक करता करता क्षमा मागून मोकळी होईल. हो मग? त्या सखूच्या अशा कारणाने आपण अडचणीत येऊ. म्हणजे राग नका मानू, पण मला असं वाटतं की तुम्हीच तिला पर्याय दिला की घराघरात क्षमा माग, नाहीतर आमचा साखरपुडा होईल. पण आता सखूने जर माफी मागितली तर माझा तुमच्या घरात सून म्हणून येण्याचा मार्ग बंद होईल ना.